नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। या ठिकाणी ही वांग्याची भाजी बघा तुम्ही, काय मस्त दिसते आहे। तर आज आपण अगदी झणझणीत तोंडाला पाणी सुटेल अशी महाराष्ट्रीयन खानदेशी पद्धतीने खरडा वांग्याची पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। इतकी चविष्ट ही भाजी बनते की एका भाकरीऐवजी 2 भाकऱ्या खाल आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांचे वांगे व्यवस्थित शिजत नाही, त्यासाठी सुद्धा आजवर कोणी न सांगितलेल्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी आपण खरडा तयार करणार आहोत। तर एका लोखंडाच्या कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकून 7 ते 8 हिरव्या मिरच्या हलक्याशा डाग पडेपर्यंत भाजून घेणार आहे। आता ह्या भाजीसाठी ना दुसरे कुठलेही मसाले वापरले जात नाही, त्यामुळे हिरव्या मिरचीचा वापर जरा जास्त करायचा आहे आणि ही भाजी झणझणीत खायला छान लागते। हे बघा, हिरव्या मिरच्या भाजल्या गेल्या की एका ताटामध्ये काढून गार करायला ठेवूयात। आता आपण वांगे चिरायला घेणार आहोत। तर वांगे कसे घ्यायचे, छोटे छोटे कवळे वांगे घ्यायचे आहे काटेरी। जर तुम्हाला या ठिकाणी हिरव्या रंगाचे वांगे भेटले काटेरी तर अजूनच उत्तम। तर ही भाजी आपण कोरडी करणार आहोत, त्यामुळे ना छोट्याच वांग्यांचा वापर करा। आणि आजवर कोणी न सांगितलेली टिप म्हणजे शक्यतो या भाजीसाठी ताज्या वांग्यांचाच वापर करायचा। फ्रीजमधली काढलेले वांगे लवकर शिजत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे। आता खरडा बघा करताना काय करायचं, मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी स्वच्छ धुतलेली काड्यांसकट कोथिंबीर, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि पाणी न टाकता आपल्याला याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये ना अर्धा कप भाजलेले शेंगदाणे टाकणार आहोत। तर मी या ठिकाणी शेंगदाण्यांची साल काढली नाही, हवं तर तुम्ही शेंगदाण्याची साल काढून घेतली तरीही चालेल। आता त्याच कपाने मोजून आपल्याला यामध्ये अर्धा कप इतकं सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे। तर किसून घेतलेलं सुकं खोबरं घ्यायचं, म्हणजे लवकर हे यामध्ये मिळून येतं। आणि पाव चमचा हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं। या भाजीला थोडीशी हळद आवर्जून टाका, याने या भाजीचा रंग खूप छान उठून येतो। आणि पाणी न टाकता आपल्याला याला मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे। खलबत्ता असेल तर खलबत्त्यात तर अजूनच छान हे कुटलं जातं व्यवस्थित आणि असं ओलसर हे मिश्रण आपलं तयार होतं। तर आता हे जे वाटण तयार केलं आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी हे मिक्स करून घेते, तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात। आता जी वांगी आपण कट करून घेतली होती ना, ती मी चाळणीत व्यवस्थित निथळून घेतली आहे। यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण अगदी दाबून भरून घ्यायचं आहे। आता इथे एक ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करते। जितके वांगे आहे ना तितकेच आपण तयार केलेल्या वाटणाचे समान भाग करून घ्यायचे आणि मग वांग्यांमध्ये भरायचे, म्हणजे हे मिश्रण उरत पण नाही आणि सगळ्या वांग्यांमध्ये अगदी व्यवस्थित हे भरलं जातं। तर या ठिकाणी आपली मसाला भरून वांगी रेडी आहे। आता पुढची स्टेप म्हणजे पसरट जाड बुडाच्या कढईमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तर खानदेशात म्हटलं जातं की वांगे तेल पितात, म्हणून वांग्याच्या भाजीला नेहमी जास्तच थोडं तेल टाकलं जातं। तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे। आणि आता आपण यामध्ये मसाला भरलेली वांगी टाकून घ्यायची आहे। याआधीसुद्धा अनेक खानदेशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे, जसे की भज्यांची आमटी कशी करायची, शेवभाजी सांगितली आहे। तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा। आता एखाद्या मिनिटासाठी मंद आचेवर हलक्या हाताने आपल्याला याला छान परतवून घ्यायचं आहे। आता ही वांगी शिजण्यासाठी ना असं एक ताट ठेवायचं, खोलकट ताट घ्या आणि त्यावर असं पाणी टाकायचं ग्लासभर आणि या वाफेवर आपल्याला ही वांगी चांगली शिजवून घ्यायची आहे। आज आपण हे खरडा वांग आहे ना सुकं बनवणार आहोत, त्यामुळे ना ही थोडी शिजायला तर वेळ लागतोच, त्यामुळे अशी वाफेवरती आपल्याला शिजवायची आहे। मध्ये मध्ये 3-4 वेळेस आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि अगदी मऊसूत शिजेपर्यंत ही वांगी आपल्याला तेल किंवा अशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे। अगदीच हे वांगं तुमचं शिजत नसेल देठापाशी तर आहे ना, जे आपण ताटामध्ये पाणी ठेवलं आहे वाफेवरचं ते पाणी टाकून तुम्ही ही वांगी शिजवून घ्यायची अगदी कोरडी होईपर्यंत, तरीसुद्धा अगदी छान ही वांगी तयार होतात। तर या ठिकाणी बघा आपलं वांगं मस्त शिजलेलं आहे, व्यवस्थित या ठिकाणी वांगं तयार झालं आहे। तर आपलं हे खरडा सुखं वांगं या ठिकाणी रेडी झालं आहे। तुम्ही एकदा आवर्जून नक्की ही भाजी करून बघा या पद्धतीने आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।